मतांच्या चोरीच्या राहुल गांधींच्या आरोपानंतर शरद पवारांचा नवा बॉम्ब. विधानसभा निवडणुकीवेळी 2 व्यक्तींकडून 160 जागा निवडून देण्याची ऑफर होती. शरद पवारांचा खळबळजनक दावा. राहुल गांधींच्या भेटीनंतर शरद पवार का बोलले? मुख्यमंत्री फडणवीसांचा सवाल. तर पवारांनी नावं जाहीर करावीत, एकनाथ शिंदेंचं आव्हान. मुंबई महापालिका निवडणुका मवियासोबत नाही तर मनसेसोबत लढण्याचे संजय राऊतांचे संकेत. तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर अजूनही चर्चा नाही, शरद पवारांचं स्पष्टीकरण. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची नागपूरमधून मंडल यात्रा सुरू. तब्बल 31 वर्षांनंतर पवारांकडून पुन्हा मंडलच्या राजकारणाला हात. ओबीसींना अजून न्याय्य हक्क मिळाला नसल्याचाही आरोप. वरळी कोळीवाड्यातल्या शिंदे ठाकरेंच्या ड्राम्याला वेगळं वळण. ठाकरेंच्या सिद्धेश शिंदेनी धक्काबुक्की केल्याचा शिवसेनेच्या महिला शाखा प्रमुखाची तक्रार. महिलेवर केईएम मध्ये उपचार. हायकोर्टाच्या बंदीनंतरही दादरमध्ये कबुतरांना दाणे टाकण्याचा अट्टहास. कारच्या टपावर लावलेल्या ट्रेमधून एकाने टाकले कबुतरांसाठी दाणे. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर कार जप्त. राज्यभरातल्या 26 लाख लाडक्या बहिणी चौकशीच्या फेऱ्यात. वेगवेगळ्या निकषांच्या आधारे लाभार्थ्यांचे अर्ज आणि पात्रता तपासली जाणार. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानची 5 लढाऊ विमानं पाडली. वायुदल प्रमुख अमरप्रीत सिंग यांची माहिती. संपूर्ण ऑपरेशन दरम्यान S-400 ठरलं गेम चेंजर. उत्तराखंडच्या हर्षिल जवळ बनलं नवं तळं. 5 ऑगस्टच्या ढगफुटीनंतर गंगोत्रीपासून 25 किलोमीटर अंतरावर तळं. ढगफुटीनंतर 650 लोकांना सुखरूप वाचवलं. नाशिकमध्ये मनाला चटका लावणारं रक्षाबंधन. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या भावाला शेवटची राखी बांधून बहिणीचा निरोप. तर वलसाडमध्ये सोडून गेलेल्या बहिणीच्या हातून राखी बांधून घेतली. अहिल्यानगरमध्ये नारायण डवले आणि पार्वती भुजाडींचं शतकी रक्षाबंधन. राज्यभरात रक्षाबंधनाचा उत्साह. पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव ठाकरे, राज ठाकरेंचं उत्साहात रक्षाबंधन. अनेक राजकीय नेत्यांच्या बहीण भावांचं अतूट नातं कॅमेऱ्यामध्ये कैद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.